नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आयुष्यातल्या एका न संपणाऱ्या शर्यतीबद्दल. जन्मापासून आपल्याला फक्त धावायला, सर्वोत्तम बनायला शिकवलं जातं असं अनेकांना वाटतं. कुणी विचारत नाही की बाबा रे, तुला धावायचंय का? पण धावणं मात्र अगदी अनिवार्य. अगदी. ही शर्यत शाळेपासून सुरू होते नाही का? मग तरुणपण, नाती, पालकत्व सगळीकडेच ती दिसते. तो एक अदृश्य दबाव असतो समाजाचा, जवळच्यांचा, की सर्वोत्तम व्हा, नाहीतर तुम्ही फेल. आपण जरा या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याबद्दल बोलूया, त्यातल्या भावनांबद्दल. नक्कीच. सुरुवात शाळेपासून करूया. हो, अगदी. 5-6 वर्षांच्या लहान मुलांना कळायला लागतं की मार्क म्हणजे नुसते आकडे नाहीत. ते लेबल बनतात. बरोबर. हा टॉपर, ती हुशार, आणि मग तुलना सुरू होते. आणि शिकण्यातला जो खरा आनंद असतो तो कुठेतरी त्या स्पर्धेत हरवून जातो. आणि मला वाटतं इथेच ती अपयशाची भीती, म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची धडपड मनात रुजायला लागते. खरंय, ज्ञानापेक्षा स्पर्धेला जास्त महत्त्व दिलं जातं. अगदी. बरं, मग येतं कॉलेज. स्वप्न आणि शंका दोन्ही एकत्र. डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, की आपली आवड जपावी. मुलांवर वेगळा दबाव, घरचा करता पुरुष व्हायचंय. मुलींना वेगळे सल्ले, 25च्या आत लग्न कर. आणि ते एक वाक्य, लोक काय म्हणतील. हो ना, त्यापायी किती जण आपल्या आवडी बाजूला ठेवतात. काळ असतोच तसा. स्वतःची ओळख शोधायची असते, कुटुंबाला खुश ठेवायचं असतं, आणि स्वतःचं मनही जपायचं असतं. मोठी लढाई आहे ही. यात अनेकांची खूप दमछाक होते. मग पदवी मिळाली की पुढचा टप्पा, नोकरीचा संघर्ष. अच्छा. मुलगा नोकरी करत नसेल तर त्याची टिंगल होते. मुलगी चांगली नोकरी करत असेल तर तिला लग्नाची आठवण करून दिली जाते. आणि नकार पचवता पचवता आत्मविश्वास जातो कुठेतरी. हो, तो प्रश्न छळतो मग, माझ्यात काही कमी आहे का? आणि हा फक्त बाहेरचा संघर्ष नाहीये, आतला संघर्ष जास्त मोठा असतो, नाही का? म्हणजे कमी पगाराची नोकरी किंवा आवड नसलेली नोकरी, पण जबाबदाऱ्या असतात म्हणून ती सोडावीशी वाटत नाही. बरोबर. चेहऱ्यावर हसू असतं पण आतून मन शांतता शोधत असतं. अगदी. हे खूप लोक सांगतात. या धावपळीत मग कधीतरी वाटतं की कुणीतरी सोबत असावं, प्रेमाची सोबतीची गरज वाटते. पण तिथेही संघर्ष आहेच. हो ना. जात, स्टेटस, धर्म, कमाई, कितीतरी अडथळे. फार मॉडर्न आहे म्हणून नकार, किंवा पगार कमी आहे म्हणून नकार, हे अगदी सहज मिळतं. आणि समजा कोणी मिळालं आवडीचं, तर मग नातं टिकवण्यासाठी समजूतदारपणा लागतो, तडजोड करावी लागते, त्याची परीक्षा सुरू होते. 2 दमलेले जीव एकत्र येऊन काहीतरी परिपूर्ण कसं घडवणार. तरीही ती ओढ असतेच, कोणीतरी आपल्याला समजून घेतंय हे ऐकायला मिळावं. मग येतं लग्न. जबाबदाऱ्यांचा, भूमिकांचा एक नवा अध्याय. नवरा बायको, सून, जावई या सगळ्या भूमिका निभावताना स्वतःला हरवून बसण्याचा धोका असतो. आणि मग वाद होतात, मतभेद होतात, तडजोडी केल्या जातात. अनेकदा फक्त लोक काय म्हणतील म्हणून नातं टिकवलं जातं किंवा ओढलं जातं म्हणाना. इथे प्रेम हळूहळू कर्तव्य कधी बनून जातं हे कळतही नाही, आणि संघर्ष अधिक मूक होतो, बंद दाराडचा. भावना व्यक्त करण्याऐवजी दाबल्या जातात. खरंय. मग येतात मुलं. तो क्षण खूप आनंदाचा असतो नक्कीच, पण ती एका गोड आणि जड ओझ्याची सुरुवात असते. बरोबर. झोप उडते, खर्च वाढतो, चिंता वाढते, आणि ती भीती सतत असते, आपण पालक म्हणून कमी तर पडत नाही ना. आणि एवढं सगळं करूनही समाजाची तुलना, त्यांची जजमेंट काही थांबत नाही. अजिबात नाही. त्यांच्या मुलाला बघ किती मार्क, तुमची मुलगी अजून बोलत का नाही, असले प्रश्न तो पालकांच्या संघर्षाला कुठेतरी कमी लेखतात. अगदी. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे समाजाचा, नातेवाईकांचा तो सततचा दबाव. प्रत्येक निवडीवर प्रश्न, प्रत्येक यशाला अपुरं ठरवणं, प्रत्येक अपयश मोठं करून दाखवणं. आणि ते अलिखित नियम, मुलांनी रडायचं नाही, मुलींनी जुळवून घ्यायचं. त्यामुळे भावनांना मोकळी वाट मिळतच नाही. एक अदृश्य भार आहे जो प्रत्येक जण उचलत असतो नकळतपणे. या भावनिक लढायात दिसत नाहीत कोणाला, फक्त निकाल दिसतो. आणि तो निकाल कधीच पुरेसा नसतो असं वाटायला लावलं जातं. मग प्रश्न पडतो की या न संपणाऱ्या संघर्षाचा अर्थ काय? कशासाठी धावतोय आपण? कदाचित कारण कुठेतरी अजून आशा आहे, शांततेची, समाधानाची. हो, की कधीतरी कोणीतरी म्हणेल, अरे तू छान केलंस, तू आहेस हे महत्वाचं आहे, तू जसं आहेस तसं पुरेसं आहेस. संघर्ष म्हणजे फक्त वेदना नाहीये खरं तर, त्यात एक ताकदही आहे. धैर्याने रोज जगाचा सामना करणारा प्रत्येक जण योद्धाच आहे की. मला वाटतं आपल्याला ना यशाच्या पलीकडे जाऊन त्या संघर्षाची दखल घ्यायला शिकायला हवं. म्हणजे अपेक्षांचं ओझं थोडं बाजूला ठेवून भावनांना जागा द्यायला हवी.
एकमेकांना जज करण्याऐवजी थोडं प्रेमानं सहानुभूतीनं समजून घ्यायला हवं. कारण शेवटी काय, आपण एकमेकांच्या विरोधात नाही आहोत कुठल्या शर्यतीत. बरोबर. आपण सगळे फक्त जगतोय, प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं अस्तित्व महत्वाचं ठरावं यासाठी धडपडतोय. पण मग या सगळ्यानंतर एक प्रश्न उरतोच मनात. कोणता? की या सततच्या शर्यतीतून, या धावण्याच्या मानसिकतेतून खरोखर बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? असा मार्ग जिथे फक्त धावण्याला नाही तर आपल्या असण्याला, आपल्या अस्तित्वाला खरं महत्त्व असेल.